उन्हात बसतो मरतो 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 और उन्हात बसतो उन्हात बसतो मरतो 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 बाजावर बसतो छातीत धडकी घेऊन बसतो आता मरतो आंदोलन रील स्टार आणि पॉलिटिकल इन्फ्लुएंसर जरेंगे नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है। मनोज जरंगे पॉलिटिकल इन्फ्लुएंसर जेव्हा राजकारणी थोडासा डाऊनफॉलला असतात आणि त्यांना वाटतंय की थोडं स्वतःला उजळून घ्यावं तर चलो जरंगे के पास। पॉलिटिकल इन्फ्लुएंसर और रील स्टार जरंगे के बारे में बात करेंगे हम। आज आपल्याला हे बोलत असताना मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत। उन्हात बसतो मरतो और उन्हात बसतो मरतो बाजावर बसतो छातीत धडकी घेऊन बसतो आता मरतो। अरे कशासाठी मरतो काय कारण? आणि मरतो उन्हात बसतो आणि मरतो। तुम्हाला सांगतो मनोज जरंगे हे जर अशा प्रकारे स्वतःच्या प्रकृतीवर घाला घालून घेत असतील आणि मनोज जरंगे ही व्यक्ती भावनिक, एक हिंदी म्हण आहे, भावनिक ज्या प्रकारे म्हणजे महाराष्ट्राला काहीतरी पॉलिटिकल काही ग्रुप्ससाठी जर काय म्हणतात ते हिंदीत एक म्हण आहे म्हणजे एक भावनिक वातावरण तयार करून, मला ब्लॅकमेल म्हणायचं नाही परंतु गौरण घालत आहे। गौरण माहिती आहे तुम्हाला? आमच्या खेड्याच्या भाषेत जसं मनोज बोलत होता गौरण घालून बोलत होता, आता मी जास्त बोलणार, मी 5 मिनिटं बोलतो आणि मी आटपून घेतो। अरे संविधानाचा विषय, संविधानातल्या विषयातलं माती धोंडे तरी तुला माहित नाहीत मनोज। तुझ्या बोलण्याला मी जसं सांगितलं रील स्टार सारखं लोक पाहतात इथपर्यंत ठीक आहे, परंतु मला मनोजला 2-3 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मनोजच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जात नसते कायदेशीर दृष्ट्या। आणि म्हणून माझी जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना आपल्या माध्यमातून मागील माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे झालेले आदेश, त्या आदेश आणि त्या याचिका ह्या पाहाव्यात। आणि मनोज जर स्वतःला म्हणजे त्रास करून घ्यायचं बोलत असेल आणि त्यातून मी स्वतः मरतो इथपर्यंत म्हणत असेल तर मनोजला तातडीनं जे आहे त्या मागील आदेश आणि ज्या प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पोलीसमध्ये घ्यावे लागतात, ज्या प्रकारे डॉक्टर्सनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतात ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे। मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका सांगायचं तात्पर्य महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात। त्याच्यासाठी मरतो म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढं म्हणायचं की हल्ला करतील। कोण हल्ला करतील? जर जी येणारी माणसं आपलीच असतील हल्ला कोण करतील? म्हणजे मनोजच्या डोक्यामध्ये मागे ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोकेफोडी झाली त्याच प्रकारे मनोजच्या डोक्यामध्ये आणखीन काहीतरी चाललेलं आहे। आणि कदाचित हे सगळं
इंटेलिजन्सनी ओळखलं पाहिजे. आता राहिला मनोजच्या मागणीचा प्रश्न. आता मला सांगा, मला विखे पाटलांना सुद्धा त्या निमित्तानं, मान्य मंत्री आहेत, त्यांना सुद्धा मला आवर्जून ही बाब अधोरेखित करून द्यायची आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटप जर सुरू असेल तर मग SCBCचं प्रमाणपत्र कुणाला चालू आहे वाटप? कुणबी मराठा म्हणून निवडून येत आहेत मराठा भाऊ, मग SCBCच्या 10% काय आहे? एका समाजाला 2 प्रकारचे आरक्षण, हे आरक्षण कायद्यामध्ये होऊ शकते का? पॉसिबल आहे का? जगात झालंय का? भारतात होऊ शकते का? जगात झालं नसेल आणि भारतात होऊ शकत नसेल तर ही बाब आवर्जून कायदेशीर दृष्ट्या कोणी लक्षात घेणार आहे की नाही? मनोज सोबत ही चर्चा करणार आहेत का की 10% दिलेलं आरक्षण रद्द करून घ्यायचं का? ही चर्चा होणार आहे की नाही, असा देखील मी प्रश्न उपस्थित करतो. मला हे म्हणायचं नाही डोळे नसलेली व्यक्ती दळते, आणि मला हे म्हणायचं नाही कुणीतरी पीठ घेऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही, खाऊन जाईल हे मला म्हणायचं नाही, परंतु डोळसपणे आपल्याला आरक्षण बघावं लागेल. आरक्षण हे गरिबी हटावचं धोरण नाही, ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही. जरंगेंची भाषा ही सामाजिक मागासांसारखी आहे का? इथूनच आपण लिटमस टेस्ट म्हणजे आपण एका छोट्याशा रक्ताच्या थेंबावरून रक्तामध्ये काय चालू आहे आपण पाहतो, काय ऑर्गॅनिझम आहे हे आपण पाहतो. जरंगेची भाषा निश्चितच त्याचा वैयक्तिक क्रोध किती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर, कशा प्रकारची ती भाषा करतात. आणि त्यामुळं हे सगळं भाष्य हे एक सांगून जातंय की रील स्टार मनोज जरंगे यांनी ही नवीन रील आज जी हे केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्या रिलीजच्या आधारे मनोज जरंगेंना प्रिव्हेंटिव्ह मेजर खाली मनोज जरंगेंना आता थांबवणं आवश्यक आहे, कायदेशीर थांबवणं आवश्यक आहे, वैद्यकीय दृष्ट्या थांबवणं आवश्यक है. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना, क्योंकि भारत का कोर्ट कहता है ये समझे बिना कुछ मत करना, मनोज को दवाखाने ले जाना. कारण कोर्ट जर म्हणत असेल आणि कोर्टाने स्पष्ट केलं असेल तर मला असं वाटतंय की मनोजच्या म्हणजे मनोज जर एवढा म्हणजे तिळपापड होत असेल, तिळपापड, तर त्यावर आपण जे आहे संबंधित पोलीस अधीक्षक आणि संबंधित सिव्हिल सर्जन यांनी काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि हाणलं मागे असं म्हणणं आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण करणं, त्याचबरोबर मनोजच्या ज्या मागण्या आहेत ती एकही मागणी संविधानिक दृष्ट्या टिकू न शकणारी असल्याने केवळ रील स्टारची त्या रीलच्या याच्यापुरती काय म्हणतात त्याला आपण विविंग पुरती तेवढीच मर्यादा असते. मला असं वाटतं की मनोजलाही माहीत झालंय की पेंडॉल टाकलं तर पेंडॉलमध्ये बसतील एवढे लोक येणार नाहीत, पेंडॉल टाकला तर पेंडॉलमध्ये बसतील एवढे लोक येणार नाहीत. आणि म्हणून मनोज अप्रोधिकपणे लोकांना जे आहे म्हणजे भावनिक, मी म्हणणार नाही ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणणार नाही, इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं कहूँगा भाई, इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं बोलूँगा, पण इमोशनल लोक सामान्य नागरिकांना चिमटे काढत आहे की ते आलेच पाहिजे, हा दृष्ट हेतू नको येऊ म्हणण्यामागे आहे मनोजचा. आणि त्यामुळं सुज्ञ नागरिक येणार नाहीत या घडीला, म्हणून मनोज जरंगे हे टेंट वगैरे काही टाकत नाहीत. परंतु पत्रकार तरी राहावेत त्याच्याजवळ, म्हणून पत्रकारांच्या बाबतीत मात्र म्हणतंय की एक फारी टाकतो. म्हणजे किती प्रसिद्धीची गुदगुदी आहे हे लक्षात ठेवा.
आणि म्हणून आपल्या समक्ष ह्या दोन बाबी आणि आता आरक्षण जर द्यायचंच असेल वाढवून, मी स्पष्ट सांगितलं की 2 आरक्षणं देता येतात का, अगोदर कोणतं आरक्षण विड्रॉ करणार ते तर सांगा. कारण मागासच ठरत नसल्यामुळे माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत, ते रिपोर्ट अंडर चॅलेंज आहे, सबज्युडाईस आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 आरक्षण चालू आहेत. ह्याला उत्तरदायी कोणीतरी असलं पाहिजे. आणि हे 2 आरक्षणामधला नुकसान हे केवळ मागासांवर होत नाही तर खुल्या वर्गावर सुद्धा होतं आहे. ब्राह्मणांपासून, क्षत्रियांपासून, जैनांपासून मग मागासवर्गातल्या सगळ्या जाती या खुल्या वर्गात येतात. हे 10% आरक्षण जर कुणबी मराठा म्हणून ओबीसीत जागा निवडणुका लढवत असतील माझे मराठा भाऊ, त्यावर तर आणखीन अंतिमता म्हणजे किती व्हॅलिडिटी झाल्या हा प्रश्नचिन्ह आहे. पण प्रमाणपत्र आणि निवडणुकींच्या बाबतीमध्ये मात्र एक मोठी अनगिनत नंबर आहे असं समजते. पण SEBCच्या रिझर्वेशनसुद्धा पॅरलल चालू आहे. त्यामुळं त्या बाबतीत विचार होत असताना एक कोणतं कमी करणार हे तर अगोदर सांगावंच लागेल. मनोजलाही सांगावं लागेल कोणतं नको ते तर सांगून टाक यार मनोज, एकदाचं ते तर सांगून टाक. आता त्या पुढं जाऊन माझ्याकडे अनाथ मुलं जी म्हणजे संस्था आणि म्हणजे जे आईवडील गेल्यामुळे अनाथ झाले ॲक्सिडेंटली, आणि जी मुलं म्हणजे ज्यांना आईवडीलच माहीत नाहीत, अशा लोकांनी मला निवेदन पाठवलेलं आहे. आणि देशामध्ये इतरत्र 1% जास्त आरक्षण दिलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं की तेलंगणा असेल तर 1 ते 5% दरम्यान मला वाटतं हा खरा घटक आहे जो आरक्षणात म्हणजे 1% आरक्षणामुळं काय होतं आहे की 100 जागा नसतील तर त्यांच्या वाट्याला जागाच येत नाही. आणि अनाथांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार होणं आवश्यक आहे. जर 100 जागा नसतील आणि जागाच निघत नसेल तर त्या अनाथांना पुन्हा अनाथ करणं आहे. आणि म्हणून अनाथांचं आरक्षण 1% जास्त वाढलं पाहिजे. आणि आरक्षणच्या बाबतीमध्ये जे मनोज जरंगेच्या म्हणजे लाडाखातर बेकायदेशीरदृष्ट्या 2 आरक्षणं चालू आहेत, त्यावर व्हाईट पेपर पब्लिश करा. येणाऱ्या अधिवेशनात व्हाईट पेपर पब्लिश करा की SEBC म्हणून किती लाभ झालेत नोकऱ्यांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, MBBS, BDS, इंजिनिअरिंगला, आणि कुणबी मराठा म्हणून किती प्रवेश झालेत आणि किती लाभ झालेत. ही जिम्मेदारी आहे. ही जिम्मेदारी ही सरकारची आहे. सरकारनं व्हाईट पेपरसुद्धा पब्लिश करावा अशी देखील मागणी करतो. आणि अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या, अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या. मला माहिती आहे या घटकाला कोणी ॲग्रेसिव्ह नेतृत्व नसणार आहे, परंतु माझे हात जोडून विनंती आहे, या अनाथांना 100 जागा नसतात म्हणून 1% रिझर्वेशनच मिळत नसतंय. कारण रोस्टरला 1 जागा येण्यासाठी 100 जागा असाव्या लागतात. 20-30 जागा, 30 जागा असल्या, 10 जागा असल्या तर रिझर्वेशन मिळण्यासाठी रिझर्वेशनचा टक्का वाढावा लागतो. या अनाथांचा नाद कुणीतरी बनला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अनाथांच्या आरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे. ह्या रिझर्वेशनला कुणाचाच विरोध असणार नाही. आणि अशी कळकळीची आपल्या माध्यमातून मी म्हणजे आव्हान देखील सरकारला करतो की त्यांनी अनाथाचं आरक्षण वाढवावं, ती चर्चा करावी. अनाथांच्या वाढीव आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करावी. आपण सगळ्या जाती धर्मांसाठी मंत्रालय स्थापन करत आहोत. लोकशाहीमध्ये चांगली गोष्ट आहे. कुणबी मराठा मंत्रालय जरी स्थापन झालं तरी आमचं काही म्हणणं नाही, कारण त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त मंत्रालय स्थापन होणं हे डेमोक्रॅटिकली खूप चांगली गोष्ट आहे. परंतु अनाथांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय असावं. कारण अस्थिव्यंगांसाठी किंवा अपंगांसाठी जर मंत्रालय बनत असेल तर अनाथांसाठी सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून त्यांना एक धीर मिळेल.
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करत राज्यातील राजकारण पुन्हा तापवलं आहे. कडक उन्हात उपोषणाचा इशारा देणारे जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. सदावर्ते यांनी जरांगेवर टीका करत आंदोलन मागे राजकीय प्रभाव असल्याचा आरोप केला, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे समर्थकही आक्रमक झाले आहेत. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही या घडामोडीवर जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही बाजूंचे समर्थक आमने सामने आले आहेत. तुमच्या मते जरांगेच्या आंदोलनावर सरकारने कारवाई करावी का? कमेंटमध्ये मत नक्की सांगा.